राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. राज ठाकरे यांनी दिले शिवसेना युतीचे संकेत. पोलीस प्रशासन सोशल मीडियावर नजर ठेवून. शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. भीमराव क्षीरसागर यांचे पानिपत होण्याचे संकेत. भीमरावच्या प्रचारात राम राहिला नाही. पांगराचे 165 कार्यकर्ते शिवसेनेत ओढण्यात प्रताप पाटलांना यश. आता बातमीपत्र विस्ताराने. उद्धव आणि मी एकत्र सत्तेत यायचं असेल तर आम्ही येऊ, तुम्ही कशाला विचारता, आमचं आम्ही बघू, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सेना मनसेच्या युतीबाबत भाष्य केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले की शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का. याला उत्तर देताना राज म्हणाले, मी सत्तेसाठी लाचार नाही, पण महाराष्ट्र मोठा व्हायचा असेल तर कोणाचा युगो भांडण, कोणाचा दृष्टिकोन, या सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. जगाला हेवा वाटत असेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, असं माझं स्वप्न आहे. राज ठाकरे यांच्या या विधानानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे. शहरामध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या आक्षेपार्ह घटनेनंतर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती होती, परंतु आता तणाव निवळत चालला असून जिल्हा प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आलेलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. सोशल मीडियावर सध्या आरोपीची नको ती पोस्ट टाकून जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, आर्कुट याच्या माध्यमातून कुणीही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यास त्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेचे लोहा कंधारचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर सध्या प्राध्यापक मनोहर धोंडिया यांच्या बंडखोरीने त्रस्त असतानाच त्यांनी ग्रामीण भागात हिंडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज त्यांनी पांगरा परिसरात 165 तरुणांना शिवसेनेमध्ये ओढण्यात यश मिळवलं आहे. यावेळी जनाबाई नाकाडे, जाफर साब, मनुबाई शेख, शिवाजी लुंगारे, रावसाहेब पाटील, तेलंग महाराज बारुळकर आदींची उपस्थिती होती. प्रताप पाटलांना लोहा कंधारमधून राष्ट्रवादीचे आमदार शंकरांना धोंडगे, मनसेकडून माजी आमदार रोहिदासराव चव्हाण तर भाजपाकडून मुक्तेश्वर धोंडगे यांचे आव्हान आहे. यावेळी प्रत्येक पक्षाचा उमेदवार सोबळा उभा राहिल्याने यावर्षीची निवडणूक विकासाच्या नाही तर मतविभाजनाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. सुरक्षित समाज, सार्वभौम विकास. प्रशासनाचा समन्वय, नागरिकांचा सहभाग. परस्पर विश्वास, सहिष्णुता आणि शांततेचा परिपाक. एकसंध समाज निर्मिती, चला धरू विकासाचा ध्यास. शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाशी समन्वय ठेवा. नमस्कार लाईव्ह जनहितार्थ जारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी देगलूरचे भाजपात आयात केलेले उमेदवार भीमराव क्षीरसागर यांचा पाठिंबा काढल्याने आता भीमरावांच्या प्रचारात काही राम राहिलेला दिसत नाहीये. देगलूर मतदारसंघातून सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भीमराव क्षीरसागर यांना ऐनवेळी भाजपाकडून उमेदवारी मिळाली. त्यांना भाजपाची उमेदवारी दिली गेल्यामुळे भाजपाचे काही निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते पक्षश्रेष्ठी म्हणून नाराज होते. भाजपाचे सुनील गायकवाड आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे समर्थक देखील भीमरावच्या कार्यपद्धतीवर आणि प्रचार पद्धतीवर नाराज होते. भीमरावांच्या भाजपा प्रवेशाने भीमरावांशी जुळालेला अल्पसंख्याक मतदार देखील दुरावला आहे.
मूळच्या शिवसेनेच्या असलेल्या भीमरावांच्या या दलबदलू कार्यपद्धतीमुळे या मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रमावस्था असून भीमरावाच्या प्रचारातील राम आता निघून गेलेला असल्याने भीमरावांना प्रचारासाठी आपल्या उद्योग समूहातील कामगारांना आमंत्रित करावे लागते की काय असे दिसते आहे. नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. शहरामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर अथवा चर्चेवर विश्वास ठेवू नये. तसेच काही आक्षेपार्ह घटना आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनवर संपर्क साधावा अथवा 234 720 किंवा 100 या क्रमांकावर फोन लावून कळवावे असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी नांदेडकरांना केलेले आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. राज ठाकरे यांनी दिले शिवसेना युतीचे संकेत. पोलीस प्रशासन सोशल मीडियावर नजर ठेवून शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. भीमराव क्षीरसागर यांचे पानिपत होण्याचे संकेत. भीमरावच्या प्रचारात राम राहिला नाही. पांगऱ्याचे 165 कार्यकर्ते शिवसेनेत ओढण्यात प्रताप पाटलांना यश. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.